निवासस्थानी नवे होमकार्य संपन्न झाले व त्यानिमित्त या ठिकाणी एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीला सृष्टी कविताचा स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थितांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महानपैकी बाबा जोंधेजी उपस्थितांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांची आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष माननीय शेंदूर जुना क्रोध या परिसरातील मार्गदर्शक श्रीमान लादेजी मंचकावर उपस्थित त्यांना माझा नमस्कार। मंचकावर उपस्थित सिंधी मेघे परिसरातील मार्गदर्शक श्रीमान गजानंदी ठाकरे या ठिकाणी उपस्थित त्यांना माझा नमस्कार। तशाच प्रकारे पिपरी मेघे परिसरातील मार्गदर्शक श्रीमान दिनेश भाऊ मारबते मंचकावर उपस्थित त्यांना माझा नमस्कार। तळेगाव टालाटोले या परिसरातील मार्गदर्शक श्रीमान अविनाश भाऊ मानकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार। तशाच प्रकारे मंचकावर उपस्थित सर्व आदरणीय सेवक, तशाच प्रकारे आजच्या या चर्चा बैठकीचे संचालन करते श्रीमान संजयजी पोहाणे या ठिकाणी उपस्थित त्यांना माझा नमस्कार। तशाच प्रकारे आजच्या या 9व्या हवन कार्यानिमित्त व चर्चा बैठकीनिमित्त जमलेले सर्व सेवक बांधव, आया बहिणी, बालसेवक उपस्थित त्या सर्वांना माझा नमस्कार। आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम व अनुभव या विषयावर होत आहे व मला सुद्धा म्हणजे शेवटचा टप्पा मार्गाच्या विषयी थोडक्यात बोलायचे आहे। वेळ कमी आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की आपण बराच वेळचे म्हणजे खाली बसलेले आहेत, आम्ही तर म्हणजे खुर्चीवर बसले आहोत। त्याच्यामुळे बरेचशा लोकांचा म्हणजे एक चित्त एक लक्ष एक भगवंत समोर ठेवून अनुभव ऐकण्याचा प्रयत्न आहे। आणि खरोखरच प्रथम या भगवंताला व महानपैकी बाबा जोंधेजी त्यांना प्रथम आपण त्यांचे आभार मानूया, कारण की आज या ठिकाणी 9वे हवनकार्य झाले ते दिनेश भाऊ नानवटकर यांचा फोन आला होता। त्या दिवशी वातावरण म्हणजे वेगळाच पद्धतीचा होता आणि म्हणजे मला सुद्धा प्रश्न पडला की आता हे कसं का म्हणून, परंतु भगवंताला आपण म्हणजे सांगितलं, आपण सुद्धा विनंती केली, मी सुद्धा विनंती केली आणि त्यांना सांगितलं की बाबा दिनेश भाऊ म्हटलं तुम्ही भगवंताला विनंती करा, तो आपली विनंती ऐकल। आणि खरोखर आज या ठिकाणी भगवंतांनी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ दिला नाही। फक्त म्हणजे उष्णता झाली आणि थोडासा घाम वगैरे म्हणजे प्रत्येकाला थोडासा त्याच्यामुळे त्रास झाला असेल, परंतु मेन म्हणजे आता ह्या 3-4 दिवसामध्ये जे काही वातावरणामध्ये बदल होता तो भगवंतांनी म्हणजे सांभाळून घेतला, त्याबद्दल आपण भगवान बाबा हनुमानजीचे तसेच महानपैकी बाबा जोंधेजी यांचे कोटी कोटी आभार मानूया। तो आजच्या या प्रसंगी जे काही म्हणजे अनुभव झाले, प्रथम तर म्हणजे आपल्या ज्या सेवकिनी बाया आहेत यांच्यात जास्त प्रमाणात म्हणजे अनुभव घेण्यात आला। याकरता ते आजचं जे युग आहे आणि जे आपल्या आया बहिणी आहेत यांना एक हा प्रोत्साहन देण्याचा युग आहे। आणि खरंच पाहतो शासन सुद्धा म्हणजे हा कार्यक्रम राबवून राहिले, जे काही लाडकी बहीण योजना वगैरे आहे, तशाच प्रकारे आपल्या लाडक्या सेवकिनी बाई आहेत यांना सुद्धा म्हणजे कुठंतरी त्यांचा आत्मबल वाढावा आणि याच अनुषंगाने आज म्हणजे सेवकिनी बाईंचे अनुभव झाले। तशाच प्रकारे सेवकांचे सुद्धा अनुभव झाले
फक्त म्हणजे आता हे जे बाहेर गेल्यानंतर मला असं कळलं की गावामध्ये आवाज येत नाही आणि त्या कारणास्तव थोडंशी म्हणजे आता साऊंड सिस्टीमची म्हणजे थोडीशी कमतरता भासली आणि आता ती म्हणजे उणीव भरून निघून राहिली, थोडासा आवाज येऊन राहिला. तर असो, आज या ठिकाणी बरेचसे सुंदर सुंदर अनुभव झाले, मार्गदर्शन झाले. या मार्गदर्शनातून आपल्याला काहीतरी म्हणजे बोध घेण्यालायक आहे आणि एवढ्या दुरून आपण आलेले आहोत. तर आजच्या या चर्चा बैठकीतून आपल्याला काहीतरी म्हणजे इथून घेऊन जायचं आहे. तर पहा, एका परमेश्वराची जी प्राप्ती आहे ती महानतेकी बाबा जोंधेजी यांनी केली. भगवंताची प्राप्ती करताना बाबांना खूप त्रास सहन करावा लागला, परंतु बाबांनी जो वचन दिला होता, हे परमेश्वरा, मी तुला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि मी तुला प्राप्त करीन. आणि खरोखर या संकल्पनाद्वारे महानतेकी बाबा जोंधेजींनी परमेश्वराची प्राप्ती केली. प्राप्ती केल्यानंतर बाबांचे जे कुटुंब आहे ते पूर्णपणे सुखी आणि समृद्धी जीवन जगू लागला. त्यानंतर महानतेकी बाबा जोंधेजींनी विचार केला की मी दुःखात होतो, बरेचसे म्हणजे तांत्रिक मांत्रिकचा उपचार केला, बरेचसे वैद्वानी केले, परंतु मला कुठंच आराम लागला नाही. परंतु या भगवंताच्या कृपेमुळे मला माझं जीवन सुखी झाला. त्यामुळे बाबांनी या मानवाला खरोखर मानव बनवण्याचे कार्य करण्याकरता 1949 या साली मानव धर्माची स्थापना केली. आणि या मानव धर्माच्या स्थापनेतून बाबांनी खरोखर गोरगरीब दुखी कष्टी जे अंधश्रद्धेमध्ये गरफडून गेलेले लोक आहेत, जे व्यसनापायी उद्ध्वस्त झालेले लोक आहेत, ज्या आपल्या वाईट संगत गुणातून जे संसारातून म्हणजे आपला सुख हिरावून घेतलेले लोक आहेत, अशा सर्व लोकांसाठी महानतेकी बाबा जोंधेजींनी या एका भगवंताची कृपा आपल्यापर्यंत फुकटामध्ये म्हणजे निष्काम भावनेने, निष्काम भावना, निष्काम जे कार्य, आपण याचा अर्थ आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे एक पैसा न घेता, कोणताही प्रलोभन न स्वीकारता, त्यांनी उन्हा पावसामध्ये, सर्व ऋतूमध्ये, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या प्रसंगातून बाबांनी खरोखर मानव बनवण्याचे कार्य केले. आणि त्यांच्या या पुण्यप्रतापामुळे जे महाराष्ट्र शासन जे कार्य करू शकले नाही, ते या महात्म्यांनी, महानतेकी बाबा जोंधेजींनी कार्य केले. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने सुद्धा या बाबांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या ज्या मंडळ आहे, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, याला व्यसनमुक्तीचा पुरस्कार दिलेला आहे. त्याआधी सुद्धा जे भारत सरकार आहे, त्या भारत सरकारकडूनही म्हणजे आपल्याला उपराष्ट्रपतीच्या पुरस्काराच्या, उपराष्ट्रपतीच्या हाताने बाबांचे एक म्हणजे डाक तिकीट प्रसारित करण्यात आलं होतं. तर अशा या मानव धर्माच्या कार्याला प्रत्येक गावोगावी, खेडोपाडी आणि शहरोशहरी या मानव धर्माच्या परमात्मा एक सेवकाच्या या कार्याला प्रतिसाद मिळत आहे. आणि जी येणारी दिवाळी आहे, या दिवाळीमध्ये आपण जे दिवे लावतो, त्या एका दिव्याच्या ह्याच्याने जसं म्हणजे दुसरा दिवा प्रकाशित होतो, त्याच पद्धतीनं या बाबाच्या कार्याची रूपरेषा आहे. या घरचे जे आज कार्यक्रम त्यांच्याकडे आहे,
खरोखर त्यांनी आपला जो अनुभव सांगितला, प्रत्येकाला वाटते आपल्याकडे जे मार्ग घ्यायला येते त्या लोकांना असं वाटते की खरोखर हे काही म्हणजे असे भगवे कापडे घातलेले दिसत नाही, यांच्याकडे काही असे म्हणजे झाडू नाही आहेत, मोर पिसाचे, आणि यांच्या घरी म्हणजे कसे व्यसन सुटेल, कशी अंधश्रद्धा निघेल. परंतु या बाबांनी जो म्हणजे भगवंत प्राप्त केलेला आहे, हा भगवंत म्हणजे निरागुण निर्गुण निराकार अवस्थेमध्ये तो वास करतो. त्याला फक्त म्हणजे चांगल्या विचारांची गरज आहे, आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो ज्या पद्धतीने एक दिवा दुसऱ्या दिवाला प्रकाशित करतो. तर खरोखर ते जे दिनेश भाऊ आहेत यांच्या आधी म्हणजे त्यांची जी बहीण आहे संगीताबाई सावरकर, त्यांनाही म्हणजे दुःख होता, तर त्यांच्या आधी त्यांना जे त्यांचे जे भाऊजी आहेत निंदेकरजी, त्यांच्याकडून या मार्गाची रूपरेषा मिळाली. आणि खरोखर एका सेवकापासून दुसरे सेवक जागरूक होत आहेत. आज या ठिकाणी जे काही म्हणजे आमच्या आया बहिणींनी जे काही म्हणजे सांगताना त्यांच्या कंठ दाखवून आला, आणि खरोखर हा जो माईक आहे हा खरोखर म्हणजे सत्य घटनावर आधारित आहे. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये आपण होतो कसे, आणि आता या भगवंताच्या कृपेनं बाबाच्या प्रेरणेनं आपण झालो कसे, त्यामुळे आपल्याला सांगताना आपला म्हणजे कंठ दाखवून येतो. आणि खरोखर ही बाबांची जी कृपा आहे हे धन्य आहे. ते खरोखर जे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपण जर श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर कार्य केलंय, तर भगवंत हा खरोखर म्हणजे जशा वाल्याच्या वाल्मिकी झाला, नरच्या नारायण झाला, तशा प्रकारे कल्पना करा की ज्यावेळेस म्हणजे आपण व्यसनपाणी करत होतो, त्यावेळेस म्हणजे आपल्या घरच्या मालकाची म्हणजे जी परिस्थिती होती त्याला कोणी विचारत नव्हते. समाजामध्ये, कुटुंबामध्ये, भेटाळामध्ये त्याला स्थान नव्हतं. परंतु या बाबांच्या या कृपेमुळे आज या ठिकाणी पाहिलं, जे आपले विक्रम भाऊ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की फक्त 10 मिनिटं आहे, जास्त मी बोलणार नाही, तुम्ही शांतता ठेवली ठीक आहे. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की मी 3 महिने व्यसनमुक्तीमध्ये होतो. मला वाटते यांच्यासारखे असे 2-3 आणखी बरेचसे उदाहरणं आहेत की व्यसनमुक्तीमध्ये पैसा देऊन सुद्धा म्हणजे त्यांची व्यसन सुटलं नाही. बरेचशे ठिकाणी ते MP, UP पर्यंत ते लोक गेले, परंतु इथं म्हणजे कोणत्याही इसमाकडून कोणती दक्षिणा न घेता, म्हणजे विचार करा की जे व्यसनी लोक होते ते त्यांनी म्हटलं होतं की एक वेळची पत्नी सोडीन परंतु दारू सोडणार नाही. बरोबर, म्हणजे हे बोध घेण्यालायक आहे की ही जी दैवी शक्ती आहे, दैवी शक्ती म्हणजे कशामुळे काम करते की आपण दिलेला वचन, आपण ज्यावेळेस मार्ग घेतो त्यावेळेस आपण दुसरं काहीच देत नाही, आपण फक्त वचनच देतो. आणि वचन पुन्हा समोर देतो तर भगवंताच्या समोर देतो, मार्गदर्शकाच्या साक्षीनं. आता कसं आहे की मार्गदर्शक म्हणजे हा साधा सेवक आहे, परंतु भगवंत आणि बाबा हे खरोखर म्हणजे आपले जीवन दाते आहेत. आणि त्या वचनाला जर आपण जन्मभर पाळलं तर खरोखर या दैवी शक्तीचा आपल्या कुटुंबामध्ये एवढा फायदा होतो की आतापर्यंत आपण जे काही पैसे खर्च केले
आपल्याला फुकटामध्ये बाबाची कृपा मिळते. या कृपेला म्हणजे जाणून फक्त आपल्याला ती आपल्या कुटुंबाकरता, आपल्या परिवाराकरता, आपल्या म्हणजे चांगल्या संस्काराकरता खरोखर भगवंताची कृपा साठवून ठेवणे, पाठीशी साठवून ठेवल्यानंतर ती खरोखर म्हणजे पाठीशी उभी राहते. पाठीशी कशी उभी राहते की फक्त तत्व शब्द नियमावर, याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. की बाबांना सुद्धा माहित होतं की या मार्गामध्ये येणारा सेवक हा दुखी कष्टी लोक आहे आणि त्याला जर वेद पुराण दिलं तर ते म्हणजे आपले कामधंदे कधी करतील आणि कधी हे करतील. त्याच्यामुळे हा जी सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना आहे तो म्हणजे पूर्ण त्या वेद पुराणाचा सारांश आहे. आणि खरोखर तो जर आपण आपल्या अंगी स्वीकारला तर भगवंत हा खरोखर त्या ठिकाणी उपस्थित राहतो. ज्या पद्धतीनं आज आपण अनुभव ऐकले की भगवंताच्या कृपेनं म्हणजे व्यवस्थित झाला. त्यानंतर आजच्या या चर्चा बैठकीचे जे संचालन साहेब आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की या मार्गामध्ये आणि म्हणजे कसं आहे का बरेचसे असे धर्मपंथ आहेत. त्या धर्मपंथामध्ये एखाद्याने जर म्हणजे वाईट चालकीने वागला तर तो काही धर्म बदनाम होत नाही. तशा प्रकारे आपल्या मार्गामध्ये एखाद्या गावचा एक सेवक मार्ग घेतो. मार्ग घेतल्यानंतर तो म्हणजे वचन तोडतो किंवा मार्गाच्या जी रूपरेषा आहे तिला कचरा पेटीमध्ये ठेवून तो आपला जीवन म्हणजे जगत राहतो. त्याला काही अर्थ नाही. आधी म्हणजे त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण मार्गात आल्यानंतर कोणतं वचन दिलं. आपण म्हणजे खोटे नाटे बोलायचं वचन दिला की आपण म्हणजे व्यसन करीन याचं वचन दिला की व्यसन सोडीन याचा विचार केला. खरोखर परिस्थिती म्हणजे प्रत्येक गावी एखादा इसम हा वाटतो आणि त्यामुळे या मार्गाला कोणीच म्हणजे बदनाम खरोखर करू शकत नाही. हा ज्या पद्धतीनं फक्त म्हणजे याची जी दिवाळीच्या दिव्याची जशी ज्योत म्हणजे दरवर्षी समोर जाते तशा प्रकारे मार्गाच्या येणाऱ्या सेवकांची संख्या म्हणजे जलद गतीने वाढत आहे. आणि खरोखर याच पद्धतीनं बरेचसे अनुभव आहेत. मार्गाच्या विपरीत वागला आपण त्याचे कार्य बंद करतो, त्याचा मोबाईल ब्लॉक करतो आणि म्हणजे ठीक आहे एक वेळ दोन वेळ त्यानंतर सतत जर करत असला तर म्हणजे आपण त्याला मार्गाची अगरबत्ती म्हणजे देत नाही. या ठिकाणी म्हणजे आपण पाहलाय की जे तळेगाव तालाटोली हा परिसर आहे आधी म्हणजे सेवक होते, त्यानंतरही म्हणजे जे आमचे अतुल भाऊ तिमांडे जे माजी सरपंच ज्यावेळेस मार्गात आले त्या अनुषंगाने त्यांच्या बरोबरही म्हणजे त्यांनी आमच्या या मार्गाच्या प्रचार आणि प्रसार करता हातभार लावला. त्यांच्याही माध्यमातून म्हणजे बरेचशा त्या तळेगावच्या तालाटोली या परिसरातील बाबाच्या म्हणजे कार्याला प्रतिसाद मिळाला. तशाच प्रकारे आज या ठिकाणी जे सरपंच बसलेले आहेत माजी सरपंच ते म्हणजे त्यांचं नाव काय सुरकार आडनाव आहे, उल्हासराव सुरकार गावचे सरपंच. परंतु ज्यावेळेस आम्ही तळेगाव मध्ये गेलो त्यावेळेस ते फक्त म्हणजे दुरून पाहत होते. त्यांनाही म्हणजे आता कसं आहे का प्रत्येक सेवकाला म्हणजे असं वाटते का मी पण सांगावा, परंतु म्हणजे काही बंधन आहे की त्याची सेवकच म्हणजे आपण म्हणजे अनुभव घेतो या माईकवर आणि खरोखर त्यांच्याही म्हणजे त्याग झाल्यानंतर त्यांनाही बोलण्याची संधी मिळेल. तर सांगण्याचा उद्देश म्हणजे कसा आहे की ते सरपंच साहेब होते त्यांनी सुद्धा म्हणजे विचार केला होता की आधी हसत होते मार्गाला. ज्यावेळेस त्या बाई म्हणजे मला अविनाश भाऊकडे मिळाल्या
सांगितलं की म्हणे माझे पतिदेव तर नाही म्हणतात म्हणे. म्हटलं ठीक आहे बाई, तुम्ही अविनाश भाऊन करून शब्द घेऊन घ्या. आणि खरोखर बाईच्या शब्दावर भगवंतानी मान दिलं. त्यानंतर ते सुरकार भाऊ मार्गात आले. म्हणजे सांगण्यात तात्पर्य जे असे बरेचसे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनाही खरोखर म्हणजे जे व्यसनाबाई बर्बाद झालेले होते तर ते खरोखर या मार्गामध्ये आले. तर सांगण्यात तात्पर्य कसं आहे का मार्गात आल्यानंतर जे आपण वचन दिला आणि त्या वचनाची आपण जर पूर्तता केली तर हा भगवंत आपल्या जीवनामध्ये कमतरता ठेवत नाही. फक्त आपण काय करतो की आपण संगती गुणानं आपण थोडेसे अदवा तदवा वागायला लागतो. अशीच एक घटना आता या 4-5 दिवसामध्ये माझ्याकडे ते गृहस्थ दोघेही आले. कारण की मी त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता, बंद केला होता, ते फोन करू शकत नव्हते. ते बरेच वर्षाचे म्हणजे त्यांनी आधी म्हणजे कार्य घेतले होते नागपूरहून. त्यानंतर मग मंडळाचा आदेश आला तर मग आपल्याकडून कार्य चालू केले. आपल्याकडे कार्य चालू केल्यानंतर कसं आहे की या मार्गाच्या म्हणजे नियमाला धरून जर चाललं तर ठीक आहे. मार्गाची अगरबत्ती लावल्यानंतर आपण मार्ग घेतल्यानंतर आपण सत्य जीवाजवळ उभा राहता येत नाही. परंतु त्या भाऊचे वडील ते थोडस जीव खेळताना दिसले लोक की तिथंच उभे राहत होते. काही वेळेस त्यांनी म्हणजे सत्ताही लावला. मग त्यानंतर काय झालं की त्याच्यावर परिस्थिती आली. आपण विचारलं की हे काय झालं म्हणजे कसं काय काहून असं होऊन राहिलं. तर त्यांनी सांगितलं माझे वडील म्हणे सत्याजवळ दिव्याजवळ उभे राहा. अरे म्हटलं आपल्याला त्या रस्त्याने जायचंच नाही आहे तर तिथं उभं राहून काही फायदा नाही. ठीक आहे, एक वेळ माफ केलं, कार्य दिले. त्यानंतर दुसऱ्यांदा काही कसं काय हा परपंच आहे. या परपंचामध्ये जसं काही म्हणजे थोडशा उतार चढाव येतील. परंतु उतार चढावाला तर त्याला निमित्त म्हणजे हा काही कारण नाही आहे की म्हणजे व्यसन करून आपला म्हणजे हा टेन्शन दूर होईल. कारण की व्यसन केलं तर आणखी एक्सटेन्शन येते. त्याच्यामुळे व्यसन करू नये त्याच्याकरता वचन दिलं. त्या भाऊनी अजून म्हणजे व्यसन केलं, अजून कार्य बंद केले. त्यानंतर काय झालं की त्या म्हणजे ती बाई गर्भवती होती. तिच्या ते 18 महिन्यातच म्हणजे डिलिव्हरी झाली. तो बाळ वाचला नाही. त्यानंतर मग अजून विचार केला, म्हटलं हे असं कसं झालं. कारण की मार्गामध्ये आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित म्हणजे असं काहून झालं. त्यांनी सांगितलं काकाजी म्हणे माझ्याकडून अशी गलती झाली. म्हणलं आता अजिबात कार्य बंद. आता कसं आहे की मार्गदर्शक हा सेवक आहे. म्हणजे मार्गदर्शक म्हणजे काही असं हे नाही, हा सेवक आहे. आणि यालाही म्हणजे काही म्हणजे थोडासा भावना आहेत लोकांच्या, काही म्हणजे अशा त्यांच्याबद्दल म्हणजे अशी आपुलकी आहे. आता काय झालं की मी त्याच्यात नंबरच ब्लॉक केला. आणि त्यानंतर ते त्यांना माहित होतं, कोणी सांगितलं. मी म्हटलं शरद भाऊला फोन केलं का. तर म्हणे नाही की म्हणे शरद भाऊला फोन नाही केलं म्हणे, एकदा केलं होतं म्हणे. तर त्यांनी म्हटलं म्हणे का तू पायात बस बा, काकाजी काही तुला कार्य देत नाही. त्यानंतर शरद भाऊने म्हणजे फोन केला, फोन नाही केला. त्यांना माहीत झालं की आता हा आपण घरी गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते न सांगता अचानक आले. आता कसं आहे का घरी आला नियम तर म्हणजे आपल्याला काही मर्यादा ठेवूनच म्हणजे कार्य देता येते. परंतु ते आल्यानंतर रडायला लागले. रडण्याचं काही म्हटलं काही हेच नाही यार. म्हटलं चुका तुमच्या हाताने झाल्या. तुम्हाला म्हणजे मार्ग दिल्यानंतर काय झालं की तुम्ही सट्टा जुवा खेळल्या, दारू केली आणि हे सर्व दोष आला. याच्यामध्ये आमची कोणती चुकी आहे म्हणून तो तुमचा नंबर ब्लॉक केला. तुम्हाला मी आता अगरबत्ती देत नाही देत म्हणलं तर अजून रडायला लागले. मग त्यांनी सांगितलं काकाजी म्हणे माझ्या वडिलांनी म्हणे हे म्हणजे असे मार्ग घेऊ नये म्हणजे ऐकत नव्हते. आता त्याचा अनुभव सांगितलं की व्यसनवाल्याचा आपण काही सेवा घेतली तर कसं होते.
तर त्याच पद्धतीच्या वडिलांनी काय केलं, तो व्यसन करून होता तरी पण त्याच्या गाडीवर बसले आणि त्या व्यसनवाल्यानं काय केलं का, जे गाडी ऍक्सिडेंट झाला ते पडल्यानंतर डोक्याला मार लागल्यानंतर काही दिवसानंतर सेवाग्रामला गेले. त्यांनी सांगितलं का इथं म्हणजे गाठ आली, त्या ट्युमरची गाठ आहे, इथं ऑपरेशन करावं लागेल. त्यानंतर या दोघेही पती पत्नींना म्हणजे घरी एकदम म्हणजे उदास वाटू लागला आणि त्यानंतर अशा वेळेस मार्गाची जाणीव झाली. ते माझ्याकडे आले, म्हटलं याला मी काहीच करू शकत नाही. त्यांनी म्हटलं एक वेळ म्हणजे चान्स द्या, कारण की जर हा मार्ग नाही दिला तर म्हणजे आम्ही राहू शकत नाही, हे असं करू तसं करू. म्हणून कसं आहे का, काही सेवकांच्या म्हणजे भावना आणि मानव असल्यामुळे आपल्याला म्हणजे ते काही जाणीव होते. त्याच्यामुळे त्यांना अजून एकदा चान्स दिला. आता म्हटलं याच्यानंतर चान्स नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य कसं आहे की वचन पाळलं तर सर्व ठीक आहे. हे काही म्हणजे असं एवढ्या लोकांची व्यसन सुटणं, एवढ्या लोकांची अंधश्रद्धा म्हणजे दूर होणं, हे काही सहज समजू नका. याला म्हणजे ही दैवी शक्ती आहे. ही दैवी शक्तीच म्हणजे खरोखर म्हणजे साथ देते. आज या ठिकाणी पाहिलं जे साध्या कार्यामध्येही आहेत. आता नाव घेणं म्हणजे प्रत्येकाचे म्हणजे वाटत नाही, परंतु त्यांना खरोखर ज्यावेळेस म्हणजे जे व्यसनवाले लोक अनुभव सांगतात त्यांना खरोखर त्यांनाही वाटते का रे मी तसा वागत होतो. आणि खरोखर ते म्हणजे आज या ठिकाणी असे आपुलकीनं काम करून राहिले आणि एका म्हणजे खरोखर त्यांच्या घरच्या कुटुंबाच्या ज्या आमच्या सेवकिनी बाया आहेत त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे आनंद आहे. आणि खरोखर जर कोणी एखादा व्यसनधीन मनुष्य असला, एका व्यसनावाल्यामुळे पूर्ण त्याच्या कुटुंबातील जे 4-5 सदस्य आहेत ते एकामुळे पूर्ण दुःखी होतात. आणि खरोखर या बाबांच्या कृपेमुळे या मार्गामध्ये आल्यानंतर या कोणत्याही प्रकारची देणगी नाही, कुठेही म्हणजे काही असं कोणाच्या मागे फिरायचं नाही आहे. हे प्रकारे म्हणजे आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे. आपण फक्त शब्द घेऊन हा भगवंताच्या सेवेमध्ये आपण राहिलो तर खरोखर आपण जर म्हणजे सुखी झालो तर आपल्यापासून दुसरे पण सुखी होऊ शकतात. आजच्या या प्रसंगी म्हणजे बरंच काही बोलायचं होतं, परंतु वेळेच्या अभावी बस मी आजच्या निमित्त एवढेच सांगू इच्छितो की वाटीच्या मार्गदर्शकाने जर सांगितलं, परंतु मी एक सुद्धा सांगतो की जर सेवकाच्या घरी भांडण होत असेल तर सर्वात गोष्ट म्हणजे राग. आणि सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो की राग आणणे बंद करणे. प्रत्येकाने आजच्या या ठिकाणी आज विचार करायला पाहिजे की राग ज्या पद्धतीनं म्हणजे दिनेश भाऊच्या इथं हवन कार्य झाला, तिथं आवटी टाकली, 6 म्हटलं, तर त्या प्रकारे आपल्या अंतकरणातील जे अवगुण आहेत हे प्रत्येक सेवकांनी प्रत्येक सेवकिनी बाईंनी म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे स्वाहा केल्या पाहिजे, त्यागलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण म्हणजे बाबांनी सांगितलेल्या जे मिळून मिसळून आणि आपल्या कुटुंबात आणि सेवकात सत्यमर्यादा प्रेमाने वागून आपल्या सुद्धा म्हणजे गृहस्थी उंच आणूया व या बाबाच्या कार्याच्या प्रचार आणि प्रसाराला आपण सहकार्य करूया. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व सेवक बांधव, आया बहिणी यांना मी नमस्कार करतो. आदरपूर्वक माझा नमस्कार.